नमस्कार मैत्रिणींनो, मी स्नेहल क्रिएशनमध्ये आज तुमची सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आपण आता इंग्रजीची भीती कशाला यामध्ये लेसन नंबर 60 पाहणार आहोत। यामध्ये आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहणार आहोत। तर याची काही उदाहरणे मी तुम्हाला तोंडी वाचून दाखवणार आहे। जवळजवळ 50 वाक्य माझ्याकडे आहेत, मी लिहून काढली आहेत आणि मी तुम्हाला ती वाचून दाखवणार आहे। त्यामध्ये 3 काळात ही वाक्य येणार आहेत। वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ या 3 काळामध्ये एक वाक्य कसे बदलते हे मी तुम्हाला शिकवणार आहे। चला तर मग आता पाहूया आपण ती वाक्य कशी असतात ती। मी सकाळपासून खेळत आहे हे वर्तमान काळातले रूप की आय हॅव बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग। आय हॅव बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग। मी सकाळपासून खेळत होतो। आय had been playing since morning. I had been playing since morning. मी सकाळपासून खेळत असेन। I will have been playing since morning. I will have been playing since morning. तू सकाळपासून लिहित आहेस। You have been writing since morning. तू सकाळपासून लिहित होतास। You had been writing since morning. तू सकाळपासून लिहित असशील। You will have been writing since morning. आम्ही सकाळपासून खात आहोत। We have been eating since morning. आम्ही सकाळपासून खात होतो। We had been eating since morning. आम्ही सकाळपासून खात असू। I will have been eating since morning. आम्ही दुपारपासून वाचलेलं आहे। We have been reading since afternoon. आम्ही दुपारपासून वाचलेलं होतं। We had been reading since afternoon. आम्ही दुपारपासून वाचलेलं असेल। We will have been reading since afternoon. आता अजून काही वाक्य बघूया। मी दुपारपासून लिहित आहे। I have been writing since afternoon. मी दुपारपासून लिहित होतो। I had been writing since afternoon. मी दुपारपासून लिहित असेल। I shall have been writing since afternoon. ती सकाळपासून हसत आहे। She has been laughing since morning. ती सकाळपासून हसत होती। She had been laughing since morning. ती सकाळपासून हसत असेल। She will have been laughing since morning. आम्ही दुपारपासून शोधत आहोत। We have been searching since afternoon. आम्ही दुपारपासून शोधत होतो। We had been searching since afternoon. आम्ही दुपारपासून शोधत असू। We will have been searching since afternoon. ते सकाळपासून वाचत आहेत। They have been reading since morning. ते सकाळपासून वाचत होते। They had been reading since morning. ते सकाळपासून वाचत असतील। They will have been reading since morning. तो 4 वाजल्यापासून झोपला आहे। He has been sleeping. He has been. आता ही आल्यामुळे has येतो। He has been sleeping since 4 o'clock. आपण म्हटलेलं आहे 4 वाजल्यापासून, इथे वेळ सांगितले आहे म्हणून म्हणायचं he has been sleeping since 4 o'clock. तो 4 वाजल्यापासून झोपलेला होता। He had been sleeping since 4 o'clock. तो 4 वाजल्यापासून झोपला असेल। He will have been sleeping since 4 o'clock. ती सकाळपासून गात आहे। She has been singing since morning. आता इथे पण she ला has झालं। She has been singing since morning. ती सकाळपासून गात होती।
शी हॅड बीन सिंगिंग सिन्स मॉर्निंग. ती सकाळपासून गात असेल. शी विल हॅव बीन सिंगिंग सिन्स मॉर्निंग. तो सकाळपासून पोहत आहे. ही हॅज बीन स्विमिंग सिन्स मॉर्निंग. तो सकाळपासून पोहत होता. ही हॅड बीन स्विमिंग सिन्स मॉर्निंग. तो सकाळपासून पोहत असेल. ही विल हॅव बीन स्विमिंग सिन्स मॉर्निंग. आम्ही सकाळपासून घर साफ करत आहोत. वी हॅव बीन क्लिनिंग द हाऊस सिन्स मॉर्निंग. आम्ही सकाळपासून घर साफ करत होतो. वी हॅड बीन क्लिनिंग द हाऊस सिन्स मॉर्निंग. आम्ही सकाळपासून घर साफ करत असू. वी विल हॅव बीन क्लिनिंग द हाऊस सिन्स मॉर्निंग. ते दुपारपासून झाड तोडत आहेत. दे हॅव बीन ब्रेकिंग द ट्री सिन्स आफ्टरनून. ते दुपारपासून झाड तोडत होते. दे हॅड बीन ब्रेकिंग द ट्री सिन्स आफ्टरनून. ते दुपारपासून झाड तोडत असतील. दे विल हॅव बीन ब्रेकिंग द ट्री सिन्स आफ्टरनून. वर्तमान काळात कसं असेल? ते दुपारपासून झाड तोडत आहेत. दे हॅव बीन ब्रेकिंग द ट्री सिन्स आफ्टरनून. ते सकाळपासून बघत आहेत. दे हॅव बीन लुकिंग सिन्स मॉर्निंग. ते सकाळपासून बघत होते. दे हॅड बीन लुकिंग सिन्स मॉर्निंग. ते सकाळपासून बघत असतील. दे विल हॅव बीन लुकिंग सिन्स मॉर्निंग. मी सकाळपासून त्यांची वाट पाहत आहे. तो अद्याप आलेला नाही. आय हॅव बीन वेटिंग फॉर हिम सिन्स मॉर्निंग. ही हॅजंट कम येट. मी सकाळपासून त्याची वाट पाहत होतो. तो अद्याप आलेला नाही. आय हॅड बीन वेटिंग फॉर हिम सिन्स मॉर्निंग. ही हॅजंट कम येट. मी सकाळपासून त्याची वाट पाहत असेन. तो अद्याप आलेला नाही. आय शॅल हॅव बीन वेटिंग फॉर हिम सिन्स मॉर्निंग. ही हॅजंट कम येट. मैत्रिणींनो, ही झाली परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची काही वाक्ये. मला असं वाटतं की तुम्हाला ही वाक्ये नीट कळली असतीलच. तरी या मी दिलेल्या उदाहरणांचा तुम्ही व्यवस्थित वारंवार हा व्हिडिओ ऐका. त्यामुळे व्यवस्थित तुमच्या हे लक्षात येईल. तुमच्या हे लक्षात येताना काही तुम्हाला अडचण आली, काही प्रश्न विचारायचा वाटल्यास मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तरी माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता यापुढेही मी काही व्हिडिओ असे छान देणार आहे. त्याचा तुम्ही आनंद घ्या आणि अभ्यास करा. चला तर मग आता भेटूया आपण पुढच्या लेसनमध्ये. तोपर्यंत बाय बाय.